त्यामुळे मी ह्या व्यवसायाकडे वळे आणि त्या व्यवसायाकडे वळत असताना पण आधुनिक पद्धत आपण शिक्षणाचा उपयोग आमच्या ज्या शेतीमातीत केल्यामुळे सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास मला फक्त काम करावं लागत होते. इतर टाईम 10 ते 5 मी रिकामीच पूर्ण आणि इथं मी स्वतः मालक म्हणून होते. मला कुणाच्या दबावाखाली किंवा हे टार्गेट पूर्ण करायचं हे एवढंच करायचं हे मेंटली प्रेशर नव्हतं. मी स्वतः मालक असल्यामुळे मला जसं पाहिजे तसं मी इथं घडवत आलेलो आणि आजपर्यंत उभी आहे. ज्या वेळेला म्हैस खरेदी केली त्यावेळेला घरच्यांचा पण एवढा विरोध होता की तिने आम्हाला म्हटले की तुम्ही इथं नको, तुम्ही जर तेच करणार असाल तर तुमचं तुम्ही जाऊन लाटेला राहावा म्हणाले. लाटेला पण घर आहे, आमच्याजवळ काय नको. त्यावेळेला माझा मुलगा 3रीला होता, मोठा मुलगा, लहान मुलगा 1लीला होता. त्या काळात आम्ही नोव्हेंबरमध्ये 2018-19च्या दरम्यानच आम्ही बाहेर पडलो. ठीक आहे, आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं आहे आणि एक काहीतरी म्हणजे मनात भीती पण होती की मी हे करून दाखवीन का नाही. पण ज्या जिद्दीने आम्ही दोघंही नवरा बायको बाहेर पडलो, एकदा असं होते की घरात प्रत्येकांच्या परिवारात भांडण न करून बाहेर राहतात, तर आम्ही फक्त व्यवसाय करणार आहे आणि जॉब करणार नाही किंवा आम्हाला इथं नुसतं म्हणजे चूलमूल करायचं नाही ह्या विषयावर बाहेर पडलेलो. त्यामुळे आम्हाला स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवायचं होतं. मग 2019ला ज्या वेळेला आम्ही लाटत आलो त्यावेळेला म्हैशी एक आम्ही घेतलेलीच होती. त्या म्हशीवर जी भांडणं झाली होती त्याच्यात आम्ही 1.5 वर्ष घालवलेलाच फुकट. परत त्यावरच अभ्यास करून म्हणजे म्हशीवरच हे करून एवढ्या परमनंट नोकरी किंवा आपली जी फिक्स पगार जो येणार असतोय, आपलं जे महिन्याचं बजेट ठरलेलं असते की बाबा हा एवढं असतंय. बिझनेसमध्ये तसं नसतंय, आपल्याला एक वेळेस लॉस पण होऊ शकतो, एक वेळ प्रॉफिट पण होऊ शकतोय. पण सुरुवात करताना कोणी रिस्क घेत नाही. मग आपण करू शकतोय की नाही किंवा आपल्याला हे जमणार आहे की नाही हे माहिती नसताना देखील आम्ही स्वतः नाही केल्याशिवाय आपल्याला कळणार तरी कसं आणि रिस्क घेतल्याशिवाय ह्याच्यात आपल्याला मिळणार तरी काय, ह्या हिशोबाने आम्ही दोघंही नवरा बायको ह्याच्यात पडलो की झालं तर जिंकलो, नाही झालं तर अनुभव मिळाला. ह्या हेतूनच आम्ही इथपर्यंत म्हणजे ह्या करण्याचं धाडस केलेलं आहे.